हॅलो स्टुडंट्स, व्हिजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्टिकल या असणाऱ्या चॅप्टरवरती एमपीएससी पीएसआय एसटीआय असिस्टंट एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन विचारलेले होते त्याचा असणारा एक्सप्लेनेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या काही व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट ही काय कन्सेप्ट आहे आणि ऑब्जेक्ट काय कन्सेप्ट आहे या दोन कन्सेप्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी मागच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते लेक्चर वर्ब या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ अँड दॅट इज वर्ब. वर्ब इंट्रोडक्शन अँड टाइप्स. पहिल्यांदा आपण वर्बचं असणारं डेफिनेशन काय आहे ते समजून घेऊयात. डेफिनेशन ऑफ वर्ब. मराठीमध्ये त्याची डेफिनेशन सांगतो की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. इंग्लिशमध्ये अ वन वर्ड दॅट शोज अन ऍक्शन इट इज कॉल्ड वर्ब. वर्ब कन्सिडर्स सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मा म्हणून क्रियापदाकडे पाहिलं जातं. देर इज नो सेंटेन्स विदाउट अ वर्ब इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये असं कुठलंच वाक्य जर तुम्ही घेतलं तर ते क्रियापदाच्या शिवाय असूच शकत नाही. प्रत्येक वाक्यामध्ये हे क्रियापद हे असायलाच हवं. आता क्रियापदाचे काही टाइप्स आहेत. सो टाइप्स ऑफ वर्ब्स मध्ये आपण क्रियापदाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हे या ठिकाणी आपण समजून घेऊयात. पहिला प्रकार आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि त्याचाच असणारा सबऑर्डिनेट आणि कोऑर्डिनेट आहे तो म्हणजे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मराठी व्याकरणामध्ये एक कन्सेप्ट आहे बघा, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद याला इंग्लिशमध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात आणि अकर्मक क्रियापद याला इंग्लिशमध्ये इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या मध्ये वर्ब विथ अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय तर त्या वाक्यामध्ये त्या वर्बच्या बरोबर ऑब्जेक्ट हा असायलाच हवा. एक्झाम्पल जर सांगायचे झाले तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे रोनी एट अ न्यू डिश. या एक्झाम्पल मध्ये एट जो आहे तो त्या ठिकाणी कशाचं फंक्शन करतोय, वर्बचं फंक्शन करतोय की जो क्रियापदाचं दुसरं रूप म्हणून आलेलं आहे. अ न्यू डिश त्या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे म्हणजेच या वाक्यामध्ये जो वर्ब आहे एट त्याच्याबरोबर एक ऑब्जेक्ट आलेला आहे म्हणजेच एट जो आहे तो त्या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वाक्यामध्ये फंक्शन करतो आहे. सेकंड आहे वाक्य बघा, लता सिंग्स अ क्लासिकल म्युझिक. या सेंटेन्समध्ये सिंग्स गाते हा जो आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बरोबर आलेला वर्ब आहे. कुठलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ क्लासिकल म्युझिक. आणि त्यामुळं या ठिकाणी जो सिंग्स आहे तो त्या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं फंक्शन करत आहे. म्हणजेच काय तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय तर तो जो वर्ब आहे तो त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टला बरोबर घेऊन येतो. ठीक आहे. सेकंड असणारं बघा टाइप आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आता इनट्रान्झिटिव्ह वर्ब ह्या कन्सेप्टमध्ये वर्ब विदाउट अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, नो नीड टू यूज अन ऑब्जेक्ट. इनट्रान्झिटिव्ह वर्बच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट लिहायची गरज नसते. विना ऑब्जेक्टचा सुद्धा त्या वाक्याला अर्थ प्राप्त होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल्स, मिल्का रॅन व्हेरी फास्ट इन द मॅरेथॉन. या वाक्यामध्ये रॅन जो आहे तो वर्ब आहे परंतु त्या वाक्यामध्ये कुठलंही ऑब्जेक्ट वापरलेलं नाही. सेकंड आहे बघा सेंटेन्स शी वेक्स अप व्हेरी अर्ली. या असणाऱ्या सेंटेन्समध्ये शी वेक्स अप व्हेरी अर्ली यामध्ये वेक्स जो आहे तो त्या ठिकाणी कशाचं फंक्शन करतोय, वर्बचं फंक्शन करतोय बट तिथं ऑब्जेक्ट वापरलेलं नाही. म्हणजे या दोन सेंटेन्समध्ये रॅन आणि वेक्स जे आहेत ते इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून काम करत आहेत. आता आपण हेल्पिंग वर्ब्स जे आहेत त्या हेल्पिंग वर्बचा या ठिकाणी स्टडी करूयात. हेल्पिंग वर्ब जे असतात इंग्लिश ग्रामरमध्ये त्यालाच मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. ती दोन प्रकारचे असतात, एक प्रायमरी वर्ब्स आणि दुसरे मोडल ऑक्झिलरी. हे जे प्रायमरी वर्ब्स आहेत आणि मोडल ऑक्झिलरी आहेत या दोन असणाऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट टेन्सेस चॅप्टर लर्न करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला जर प्रायमरी वर्ब्स माहीत असतील आणि मोडल ऑक्झिलरी सुद्धा माहीत असतील तर तुम्हाला टेन्सेस या चॅप्टरमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मग बघा इंग्लिशमध्ये जे प्रायमरी वर्ब्स असतात त्यालाच आपण टू बीची रूपे, टू हॅवची रूपे आणि टू डूची रूपे असं आपण संबोधत असतो. बघा मग टू बीची रूपं
टेन्सेसनुसार 3 प्रकारात आपण डिवाइड करतो. एक प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. टू बीचा प्रेझेंट टेन्स मधला फॉर्म आहे एम इज आर. टू बीचा पास्ट टेन्स मधला फॉर्म आहे वॉज वर. टू बीचा फ्युचर मधला फॉर्म आहे शाल बी विल बी. तसाच टू हॅवचा जर तुम्ही विचार केला तर टू हॅवचा प्रेझेंट टेन्सचा फॉर्म आहे हॅव हॅज. टू हॅवचा पास्ट मधला फॉर्म आहे हॅड आणि टू हॅवचा फ्युचर मधला फॉर्म आहे शाल हॅव विल हॅव. टू डूच्या रूपामध्ये प्रेझेंट टेन्स मधला टू डू डू किंवा डज, पास्ट मधला टू डू डीड आहे आणि फ्युचर मधला टू डू शाल डू आणि विल डू असा वापरला जातो. बेसिकली टेन्सेस मध्ये जर टू बी जर तुम्ही समजून घेतल्या एम इज आर, वॉज वर, शाल बी विल बी, तर ह्या असणाऱ्या ज्या टू बी आहेत त्या कंटिन्युअस टेन्सेस मध्ये वापरले जातात. टू हॅवची रूप हॅव हॅज हॅड शाल हॅव विल हॅव ही जी रूपं आहेत ही परफेक्ट टेन्सेस मध्ये वापरले जातात. आणि हे जे डू डज डीड शाल डू विल डू आहे हे साधारणतः सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट मध्ये यस नो टाईप क्वेश्चन करायचं असेल किंवा डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन करायचं असेल तर ऍज अ हेल्पिंग वर्ब म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट मध्ये हे वापरले जातात. आता पुढची एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे की मोडल ऑक्झिलरी. मोडल ऑक्झिलरी जे असतात या दोनच प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आणि दुसऱ्या म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. कॅन ही प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचा पास्ट होतो कुड, विल याचा होतो वुड, शाल याचा होतो शुड, मे याचा होतो माइट. पण मस्टचा पास्ट टेन्स इंग्लिशमध्ये नसतो. आता सेमी मॉडलची काय कन्सेप्ट आहे तर सेमी मॉडल कशा आयडेंटिफाय करायच्या तर त्या टीओ टू या असणाऱ्या वर्डला बरोबर घेऊन येतात. म्हणजेच ऑट टू, युज्ड टू, नीड टू, डेअर टू, हॅव टू आणि हॅज टू असं त्याला आपण म्हणतो. अजून एक या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की या असणाऱ्या इंग्रजी ग्रामर मधल्या प्रत्येक मोडल ऑक्झिलरी नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप वापरलं जातं. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी जो नेक्स्ट पार्ट आहे म्हणजेच काय सब्जेक्टचा आणि हेल्पिंग वर्बचा असणारं रिलेशन आहे ते त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळी तुम्ही टेन्सेस ही कन्सेप्ट किंवा टेन्सेस चॅप्टर आपण ज्यावेळी स्टार्ट करू त्यावेळी तुम्हाला हे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बचं रिलेशन तुम्हाला त्या ठिकाणी युजफुल आहे. बघा सब्जेक्ट जे असतात ते बघा बेसिकली आपण असे कन्सिडर करतो आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे सब्जेक्ट आहेत आणि हे प्रोनाउन या कन्सेप्ट मधले आहेत. आता बघा टू बीच्या रूपांमध्ये आपण हे सब्जेक्ट जे आहेत या ठिकाणी मी रीड करतो आय एम, आय वॉज, आय शाल बी, आय हॅव, आय हॅड, आय शाल हॅव, आय डू, आय डीड आणि आय शाल डू. म्हणजे हे बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. एमिजार मध्ये इज जो आहे तो त्या ठिकाणी कसला आहे तर एकवचनी क्रियापद आहे आणि आर जे आहे ते अनेकवचनी क्रियापद आहे. कारण स्पॉटिंग एरर मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. वॉज वर मध्ये वॉज हे आहे ते एकवचनी क्रियापद आहे आणि वर आहे ते अनेकवचनी क्रियापद आहे. हॅव हॅज मध्ये हॅव जे आहे ते अनेकवचनी क्रियापद आहे आणि हॅज जे आहे ते एकवचनी क्रियापद आहे. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत कारण ज्यावेळी तुम्ही करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स असे क्वेश्चन ज्यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये पाहता त्यावेळी तुम्हाला ह्या कन्सेप्ट त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहेत. सेकंड बघा वी, वी आर, वी वर, वी शाल बी, वी हॅव, वी हॅड, वी शाल हॅव, वी डू, वी डीड आणि वी शाल डू असं आपण त्या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. यू इंग्लिशमध्ये दोन यू असतात, एक सिंग्युलर मधला आणि दुसरा प्लुरल मधला, पण या ठिकाणी दोन्ही सुद्धा कॉमन वेनं वापरले जातात. म्हणजेच यू आर, यू वर, यू विल बी, यू हॅव, यू हॅड, यू विल हॅव, यू डू, यू डीड आणि यू विल डू. आता या ठिकाणी ही, शी, इट या त्या तीन गोष्टी आहेत किंवा हे तीन सब्जेक्ट आहेत हे एकसारखे वापरले जातात. म्हणजेच काय ही इज, ही वॉज, ही विल बी, ही हॅज, ही हॅड, ही विल हॅव, ही डज, ही डीड, ही विल डू. सेम शीचं पण आहे. शी इज, शी वॉज, शी विल बी, शी हॅज, शी हॅड, शी विल हॅव, शी डज, शी डीड आणि शी विल डू. आता इट जो आहे इट सुद्धा सेम असतो बघा. इट इज, इट वॉज, इट विल बी, इट हॅज, इट हॅड, इट विल हॅव, इट डज, इट डीड आणि इट विल डू. दे जो असतो तो प्लुरल मध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी दे आर,
they were, they will be, they have, they had, they will have, they do आणि they did, they will do असं वापरलं जातं. हा जो चार्ट आहे तो हा चार्ट टेन्सेस या चॅप्टर साठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला टेन्सेसच्या चॅप्टरच्या रिलेटेड पाहायला मिळेल. आता नेक्स्ट काही दोन प्रकार आहेत वर्बचे राहिलेले ते आपण पाहूयात. एक म्हणजे रेग्युलर वर्ब आणि दुसरा म्हणजे इरेग्युलर वर्ब्स. आता ही काय कन्सेप्ट आहे, रेग्युलर वर्ब्स मध्ये जे क्रियापद असतात त्याचं दुसरं आणि तिसरं रूप असतं, त्याला ईडी नावाचा सफिक्स लावलेला असतो. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर लुक, लुक्ड, लुक्ड, किल, किल्ड, किल्ड, शाउट, शाउटेड, शाउटेड. म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आहे, त्याला ईडी प्रत्यय लावलेला आहे. आता इरेग्युलरची कन्सेप्ट काय आहे, तर इरेग्युलर वर्ब मध्ये ईडी प्रत्यय लावलेला नसतो. विदाउट ईडी वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं येऊ शकतं. म्हणजेच एक्झाम्पल मध्ये थिंक, थॉट, थॉट किंवा गो, वेंट, गॉन, बाय, बॉट, बॉट, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. इथं कुठंच तुम्हाला ईडी प्रत्यय लागलेला दिसत नाही. असे जे वर्ब असतात की ज्यांना ईडी प्रत्यय लावला जात नाही त्यांना आपण इरेग्युलर वर्ब असं म्हणत असतो. सो स्टुडंट्स, these are very important information related with verb concept that we have discussed in this video lecture. I hope you understand this lecture very well. Okay, so if you like this video, you can share this video with your friends so that they will take a benefit and learn English language in a simple way. Okay, so thank you very much.